मी उत्तर देतो. माझं नाव मिलिंद दिवाडकर. काय झालं ॲक्च्युली असं झालं, एक मनुष्य होता या चौथ्या माळ्यावर उभा होता आणि आउट साईडला उभा होता आणि तो उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. फायर ब्रिगेडची गाडी आली. अर्धा तास अगोदर गाडी आली असताना सुद्धा त्याच्या या फायर ब्रिगेडरांनी जीव वाचवलेला नाही. ह्यांच्या गाडीमध्ये कुठल्याही प्रकारची सोय नाही. सगळी लोक बोंबटत होती, नेट काढा, नेट काढा, खाली नेट लावा. त्यामुळे नेट लावला ना तो नेटच्या बाहेर उडी मारेल. तो मनुष्य कुठे आतमध्ये आहे, त्याला ॲडमिट केलं. वरनं त्याने उडी टाकली. कोण आहे ते माहीत नाही, पण इथे मी होतो, मला ते दिसलं, चुकीचं वाटलं म्हणून मी आलो. हे फायर ब्रिगेडची माहीत नाही काय मारलं त्या हॉस्पिटलचं आणि त्यांचा काय असेल हिशोब, त्या हिशोबाचा तो व्यवहार काय असेल तो व्यवहार ते बघून घेतील. पण हे लोक जे आले ह्यांनी कुठल्याही प्रकारचं काहीही केलेलं नाही. हे खालून बोंबटत होते फायर ब्रिगेडवाले. त्याला वाचवण्यासाठी जो प्रयत्न करायला पाहिजे होता तो कुठल्याही प्रकारचा प्रयत्न फायर ब्रिगेडकडनं झालेला नाही. त्यामुळे ह्याच्यासाठी पूर्णपणे फायर ब्रिगेडची ही टीम त्याच्या आत्महत्येला जबाबदार आहे.